नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका आहे महादेव शेलार म्हणजेच मॅक्स शेलार. आज स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर 2 ब्लॉगमध्ये तुम्ही पाहत असाल की एका ब्लॉगमध्ये ओडिसीचं दाखवलं होतं आणि एका ब्लॉगमध्ये आमच्या कोकणातील एक परंपरा म्हणजे गवळदेवाची परंपरा त्याबद्दल दाखवलं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये होणारं किचनचं प्रॅक्टिकल कसं प्रकारे होतं, आमच्या कॉलेजमध्ये काय काय वर्क होतं थोडंफार ते दाखवणार आहे. तर नक्की बघा. चाललो आहे ना बस स्टॉपवर, तिथे राहुल येणार. राहुलला घेऊन मग कणकवलीत बाकी सगळे मित्र असतील. दाखवतो तुम्हाला काय काय होतं आज. तर नक्की बघा. फायनली मित्रांनो, आम्ही आलो आहोत कॉलेजच्या इथे रोडवर म्हणजे जाणवली इथे. आता आम्ही चाललो चलत कॉलेजला, म्हणजे थोडं अर्धा किलोमीटर आतमध्ये असं कॉलेज आहे, तिथं आलो. हा बघू शकता राहुल आहे आणि तो बघा जयेशला तर तुम्ही ओळखतच असाल, दोन्ही ब्लॉगमध्ये होता. हा राहुल. पुढे सनी आहे मधुकर, हे बघा चालतो. तर चला भेटू कॉलेजच्या तिथे. मला तर बोललोच की आज किचनचं प्रॅक्टिकल. ते हे आमचं किचन, टेकल कॉलेज कणकवली यांचं आमचं किचन. तर या ठिकाणी आम्ही आज इंडियन मेनू करणार आहोत. हे प्रत्येक डिशचे लागणारे जे सामग्री लागणार आहे ती अशी बेसिक प्रकारे ठेवलेली आहे. आता स्टुडंट येतील थोड्या वेळानेच आणि सगळं काही सेटअप वगैरे करून घेतील. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रत्येक डिश वगैरे कोणते डिशेस होणार आहेत त्या मी थोड्या वेळाने दाखवेनच तुम्हाला आणि सगळ्यांचा इंट्रो पण घेईल. तर बघत राहा. तर मित्रांनो बघूया आपण काय प्रॅक्टिकल चाललंय ते. बघा हे बघताय, हा आहे बाळा, सगळ्याच व्हिडिओमध्ये होता. हा राहुल. हे आज बनवतात हंडी, चिकन हंडी. हे सांगते तुम्हाला नक्की चिकन हंडीमध्ये काय काय टाकणार आहे वगैरे, इन्ग्रेडियंट्स वगैरे. आज आम्ही चिकन हंडी त्यासाठी आम्ही टोमॅटो फाईन चॉप करून घेतले, ओनियन पण चॉप करून घेतला. त्यासाठी मॅरिनेशन हे चिकन बनवले. त्यासाठी मॅरिनेशन आम्ही रेड चिली टाकलेली आहे, सॉल्ट टाकलेलं आहे, ऑइल टाकलेलं आहे. आपण त्यामध्ये खडे मसाले घालणार त्यामध्ये. परत त्यामध्ये बेलिव्ज येतात त्याच्यात. परत चिकन रेड चिली मसाला, परत जिंजर जिरा पावडर, परत ऑइल, हे सर्व पावडर बनवायला घेतो. नंतर बनवून तुम्हाला दाखवतो कसं. मित्रांनो हा बघता तो सेकंड मेनू. ह्यात आहे व्हेज क्रिस्पी, म्हणजे ह्याच्यात कॅप्सिकम, नंतर फ्लॉवर आणि ऑनियन यांचं मिक्स करून परत प्युअर करून त्याचे पकोडे वगैरे केले जातात. व्हेज क्रिस्पी हा दुसरा मेनू. आणि ह्यानंतर सावंत हा करतो आज फिश करी, म्हणजे ऑथेंटिक कोकणी फिश करी करतोय. कोकम इन्ग्रेडियंट वगैरे आहे तिथे. थोड्याच वेळात दाखवतो तो काय करतोय. तो डिश झाली तयार की रेडी केली की दाखवतो. हे बघताय दाल तडका. हा पण आमच्या वर्गात एका स्टुडंटने केला आहे दाल तडका. हा तिसरा मेनू. त्यानंतर इकडेच बघताय ना, हे बघताय ते सूप, मंचाव सूप. ह्या दोघ्या ही शीतल, ही मालिका, या दोघं करतायत. तयार झाल्यावर हा आहे 6वा मेनू. मेनूचं नाव का बाबा? पॅन फ्राय मॅक्रेल फिश, कॉन्टिनेंटल डिश आहे. हा चिन्मय बनतो, हा ती बनवतो आहे. त्याच्यानंतर ही आहे मॅक्रेल फ्राय, आपल्या कोकणी ऑथेंटिक मॅक्रेल फ्राय. हे बनवत आहे आशिष, वैभव. बघा हे दोघं बनवत आहेत मॅक्रेल फिश. ही आर्यन, ही साक्षी आणि ही एकता. हे बनवतात ते आईस्क्रीम म्हणजे डेझर्टसाठी. तर बघूया आपण काय करतात. आणि इथे व्हेज मिक्स पण आहे हा मेनू.
फायनली सगळं झालेलं आहे. नंतर हा बांगडा फ्राय सगळं मॅरिनेशन वगैरे केलेलं आहे. रेड चिली असते ती ग्राइंड वगैरे करून व्यवस्थित मॅरिनेट वगैरे करून कोकण ऑथेंटिक जी कोकणी पद्धत आहे त्यात मॅरिनेट केलेली आहे. दाल तडका आणि हे दाल तडका दाल आपण पहिले बॉईल हे घेतली उकडून घेतली. त्याच्यानंतर हे त्याचे मेन इंग्रेडियंट जिंजर, ऑनियन, रेड चिली, ग्रीन चिली अँड टमॅटो हे तडक्यासाठी लागणार आहे. आणि हे आहे आमचं मिक्स वेजचं. मिक्स वेजमध्ये हे व्हेजिटेबल्स, कॅरट, फ्लॉवर्स, ग्रीन बीन्स अँड तडक्यासाठी कॅप्सिकम, ओनियन आणि टोमॅटो हे झाले व्हेज मिक्स. आणि हे चिकन अंडी चिकन त्याच्यामध्ये दही, रेड चिली पावडर, जिरा पावडर, कोथिंबीर पावडर हे आहे. त्याच्यामध्ये तडक्यासाठी ओनियन, टोमॅटो आणि हे होल स्पायसेस म्हणजे सगळ्या तडक्यासाठी यूज होणार आहे. आर्यन सगळे तडके मारणार आहे. धन्यवाद बाबा. आपण माशाची चटणी करणार होतो त्याचा वाटप आहे. यामध्ये आपण होल रेड चिली वापरली आहे. आपलं कोकोनट क्रश, जिंजर गार्लिक, 1 ग्रीन चिली अँड कोरिएंडर सीड्स हे आपण वापरलेलं आहे. ते आपण आता पेस्ट लावून घेऊया मिक्सरमध्ये. त्यानंतर आपण ते फाईन करून फोडणी द्यायची. मित्रांनो, कोकणी जेवण करताना माशाची करी करत असताना हे मला एक स्पाइस भेटला. हे आपल्या कोकणातील पूर्वजांनी जपलेलं म्हणजे ते आपल्या कोकणातच जास्त करून मिळतं. आपल्या कोकणात खूप महत्त्व सांगितलं जातं. त्यातलं एक स्पाइस म्हणजे तिरफळ बोलतात आमच्या इथे याला. जर तुम्हाला काही याचं नाव वगैरे माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याप्रमाणे आपण तिरफळ हा एक स्पाइस बघितला. त्याप्रमाणे कोकणचं एक अजून एक इन्ग्रेडियंट म्हणजे कोकणचं ज्यूस म्हणजे त्याचा आगुळ म्हणतात त्यामध्ये ते याला. हे पण एक माशाचा करी वगैरे फिश फ्राय वगैरे ते घातलं जातं. त्याचा एक स्वीट असा टेस्ट येतो. नंतर आहे चिकन मंचाव सूप आणि हा आहे चायनीज शेफ. दिसतो पण चायनीज आहे पण चायनीज. यश पवार अगर चिकन मंचाव सूप. पहिलं ऑइल टाकलेलं आहे आणि हे बाकी सगळे व्हेजेस सगळे आहेत ते चॉप करून ठेवले आहेत. जिंजर फाईन चॉप केलेलं. थोडं सॉते करून घेतोय. त्यानंतर ऑनियन फाईन चॉप केलेला. तर जेवढे सगळे व्हेजिटेबल्स दिसतात स्प्रिंग ऑनियन, कॅबेज, कॅरेट वगैरे, बीन्स ते सगळ्या व्हेजिटेबल्स टाकणार आहेत म्हणजे फाईन चॉप केलेले आहे. डायमंड कटमध्ये जर कॅरेट केले ते पण नाही टाकले. जोपर्यंत बनवतोय तोपर्यंत आपण जाऊया सनीच्या तिथे म्हणजे मधुकर तोडणकर आपल्या व्हिडिओला स्टार बॉय तो पण आज एक डिश बनवतोय तिथे जाऊया. मधुकर बघितला सगळ्या व्हिडिओमध्ये स्टार बॉय दांडीचा. तर आज बनवणार आहे. काय बनवणार आहे सनी तू आज? क्रिस्पी हे आहेत त्याचे इन्ग्रेडियंट. काय काय लागणार आहे? पहिला बॅटर बनवून घेतलेला आहे. त्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे कोटिंगसाठी. आपण कोटिंगसाठी हे बनवून घेतलेलं आहे म्हणजे पकोडे टाईप बनवायचं आहे पहिलं चिकन. त्यानंतर ही रेड चिली पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही जिंजर गार्लिक पेस्ट, रेड चिली सॉस, थोडंसं विनेगर आहे इकडे आणि सोया सॉस. आणि नंतर टेस्टिंगसाठी जॅम टाकलं, टोमॅटो सॉस टाकलं. हां तर चला बघून डिशचं नाव आहे तुझ्या? क्रिस्पी चिकन. हां तर ऑइल टाकून घेतलेलं आहे सॉस क्रिस्पी चिकनसाठी ना. हां बरोबर. हा सगळं इंडियन मेनू आहे म्हणजे बघितलं तर सगळं जास्तीत जास्त इंडियन मेनू होता कोकणी ऑथेंटिक. जिंजर गार्लिक पेस्ट 2 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट.
रेड चिली पेस्ट फायनल रेड चिली सॉस. रेड चिली सॉस मला सांगितलं होतं. हाय विनेगर सोया सॉस. विनेगर थोडंसं सॉरी सोया सॉस. विनेगर ॲज पर टेस्ट. असं मधुकर चिकन क्रिस्पी बनवतोय तोपर्यंत आपण जाऊया चेतनकडे. चेतनकडे ऑथेंटिक मध्ये कोकणी स्टाईलमध्ये चिकन फिश करी बनवणार आहे. मॅक्रल फिश करी टाकलं तेल ऑनियन फाईन चॉप केलेलं. थोडा आपण लाल करून घ्यायला ब्राउनिश कलर तर हे आहेत आपले मॅक्रेल फिश करीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट. फिश आहे म्हणजे ती मॅरिनेशन करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आगळ आणि मीठ टाकलेलं आहे थोडं. हे आपले जिरा, शाही जिरा. हे आपले कोरिएंडर पावडर थोडी. कोरिएंडर पावडर. हे आहे आपलं फाईन चॉप केलेलं ऑनियन आणि हे तिरफळ. कोरिएंडर आणि हे ऑथेंटिक कोकणी स्टाईलमध्ये मसाला घेऊन म्हणजे तयार करून घेतला माशाचं वाटप. लसूण पेस्ट. साते करून घेतला. फ्लेवर याला फिश करीला उफळ येतो तोपर्यंत आपण जरा मधुकरकडे. मधुकर आपला ते सांगितलं होतं ना चिकनचे पीस फ्राय करून घेतो. इकडे मग त्याची ग्रेव्ही. मेनू बांगडा फ्राय म्हणजे मॅक्रेल फ्राय. अतुल हा बघितला असाल सगळे आंबोलीच्या वगैरे व्हिडिओमध्ये तुम्ही याला. हा एक शेफ आहे इंडियन शेफ वगैरे. तो तुम्हाला सांगेल की मॅक्रेल फ्रायमध्ये नक्की काय काय टाकतात ते. तर हा ते तुम्हाला सांगेल की काय काय मॅरिनेशनला लागतं ते. बांगडे साफ करून घेतले त्यानंतर आपण त्यांना आगळ आणि मीठ त्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं. त्यानंतर आता आपण त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर आपण एखादं भांड्यात घेतलं. त्यानंतर त्याच्यात आपण म्हणजे मेन मॅरिनेशन आपण बांगडा तवा फ्राय करतो. त्यासाठी तवा फ्राय म्हणजे आपण फक्त मसाल्यामध्ये ते फ्राय करणार आहोत. त्यासाठी आपण डाळ वगैरे काही यूज करणार नाही. तर आपल्याला तवा फ्राय करण्यासाठी रेड चिली पावडर, हळद आणि मीठ असे घेऊन आपण त्यांना मॅरिनेट केलं चांगलं. त्यानंतर आता आपण हे तव्यावरती फ्राय करण्यासाठी रेडी आहे. आता आपण तव्यावरती ठेवूया की
हे जे बघताय जे तुम्ही सर दिसताय ब्लॅक शिफ्ट कोटमध्ये ते आहेत आमचे मुद्रा सर. म्हणजे जे काय आम्ही फूड प्रोडक्शनमध्ये जे काय काय करतो ते आम्हाला सर्व शिकवतात ते हे आणि चांगल्या प्रकारे सगळं प्रिपेअर करून घेतात. हा जो मगाशी बनवला होता तो सॉस तयार करतो व्हेज क्रिस्पी. मेन शेफ आहेत सगळे जे काय कोणी काय काय केलं आहे ते सगळेच. मधुकर तसं राहुल, तो चिन्मय, वाळा आमचे सर आणि तो चेतन आणि तिकडे आहे तो आपला आर्यन आणि अतुल. याने काय काय केलं आहे सगळ्या स्टुडंटने पण थोडे मेनूज केले आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील जेव्हा जे प्लेटिंग करायला येतील. आता थोडं काय प्लेटिंग वगैरे करतील म्हणजे असे गार्निश वगैरे करून फायनल त्याच्यासाठी गेस्टकडे कसं जातं त्यासाठी आणि आता ते दाखवणार आहोत. थांबा. लाईक करा.